मॉर्निंग गाईज. जय श्रीराम, जय गुराई. तर आज आम्ही पोखरामधून काठमांडूला चाललोय. त्याला मी मुक्तीनाथ मंदिर दर्शन केलं. रात्री ब्लॉग एंड करायला विसरलो, कारण झोपताबरी आलती ना. कंटिन्यू समजा इकडनं 7 तास जायला लागतात ना, 7 तास यायला लागतात. रात्री आम्ही 11:30 वाजता आलो, जेवून देऊन घेतला. रूमवर येता येता 12:30 वाजलेच. टाइमपास करता येता मग झोपताना 1-2 वाजले, कारण तो जुना ब्लॉग होता, तो पण एडिट करायचा होता. मुक्तीनाथचा ब्लॉग कधी बोलता येत नाही, इथे नेटवर्कचा लई इशू आहे. तर आजचा ब्लॉग मला वाटतं घरी जाऊन तेव्हा यायला वाटतं. आज आम्ही आता पॅकिंग सर्वांची झालेली आहे, सगळी खालती गेली. आता लास्ट एक व्ह्यू बघा, अन्नपूर्णा माउंटेन आहे हा. कोकणातून जरा जवळ दिसतो, काल मुक्तीनाथ पासून पण जवळच होता. नाही या लिच्च्या काही खायला भेटल्या नाही आम्हाला. तर इकडनं ब्लॉग आता कंटिन्यू आता गाडीतला राहील, ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग आहे तुम्हाला भेटूच. तर गाईज आता सामान वरती टाकितलं बॅगेत. तर गाईज दादा किती बॅगे आहेत वरती? दादा बॅगे किती आहेत? बॅगे किती आहेत? फक्त 3 आहेत. 3 बॅगे. 3 बॅगींचं वजन जरा कमी केलेलं आहे, वरती टाकलेत. रस्त्याला जमला तर जेवायला बनवू, म्हणून सामानाचं टेन्शन नको, लगेच काराला जेवणाची सामान. ही बॅग कोण गेली? काहीच आम्ही निघतो. ही गाडी व्हेन्यू इनवा गेली पुढे. आता आम्ही चाललो मनोकामना मंदिर, काठमांडू. आता इकडनं आमचा प्रवास काठमांडूचा असेल. तर मध्येच काही थांबलो तर ते पण दाखवू तुम्हाला. तर दादा आपला प्रवास कुठे आहे आता? आज आपण मनोकामना देवीला चाललोय. इथल्या 100 किलोमीटर आहे, 3 तास लागतील आपल्याला. आणि आज मनोकामना देवी आपण केबल कारने जातो. तो एक नवीन आपण एक्सपिरियन्स, हे पहिले केलेलं आहे, पण इकडे नेपाळमध्ये भाऊ कसं आहे. माझा पैसा केबल कारचा प्रवास तो बघायला भेटेल. तो माझ्यासाठी फर्स्ट टाइम असेल. मेरे साथ अन्ना ही हुआ है, आज मेरा नंबर है। मेरे को सीट नहीं बोलना, माइंड बोला. मेरे साथ अन्ना ही हुआ है, आज गाड़ी चला नंबर मेरा है। तेरे को मिलेगा शिन्नर एग्जिट से घर तक. तेरा उतना ही बजट है, 13 किलोमीटर. हमारे में इतनी हिम्मत है. दरवर्षीप्रमाणे यावर्षी नाही यावर्षी काही नाही. आमच्या नाही, मागच्या वर्षी दोघंच होतो ना. आमच्या यावर्षी त्याला नाही बाबा, त्याला पहिले सांगले लिखीन बसायला लागल. त्याला पुढचं शिड्डील आहे, त्याला पुढचं शिड्डील आहे. हवालदार से कमिश्नर बना, अभी और क्या चाहिए? कलेक्टर बनना है. हम वो भी सही आहे. चार्जिंग लाव. आता कसं चार्जिंग? ओके 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 ओके. भाई बिस्किट द्या, भाऊजींना द्या. ओके भाऊजी घ्या. विवेक पण आहे भाई, विवेकला द्या. हा विवेक घरी आहे, पण त्याच्या बदली मी घेतो. आदत से मजबूर. विवेक तुझ्या बदली मी खातो. फ्यूल घरीत लावलाय. हा पेट्रोल पंप बघा का बी तशीच राहते लेडीज. काय घरचा पेट्रोल पंप पाली 225 रुपये. तर इंडियन किती आहे? 140 इंडियन. घरचा पेट्रोल पंप आहे. घरचा तो घरचा आहे. तर गाईज हायवे, तिथं गाडी लागलेल्या आहेत आमच्या दोन्ही. नाही इथं बघा, तर नाश्ता बनवायचं काम चालू आहे ना. बॅक साईडला व्ह्यू बघा, नदी आहे नदी. इथे एक होडी पण आहे, बोट आहे बोट. नाश्ता करायला आता थांबले, सगळे रिलॅक्स झालेले आहेत. इथे ब्लॉगर दादा, 4 ब्लॉगर आहेत आमचे ट्रिपमध्ये. पंकज दादा, जे मल्ला डाब्याचे मालक, ते हेच बनवणार आहेत नाश्ता. बाई काय चाललंय? गॅस जलूर. मुक्तीनाथ म्हणजे यांचा काश्मीर.
ते आपल्या कोकरामध्ये. तो स्टोर रेडी करीत लावलाय. स्टोरेज करत लावलंय पण स्टोरचा मला जाम भीती वाटते स्टोरची. एवढं डायरेक्ट आग लागते ना. डायरेक्ट आग कशी पण पेटते. 2 बोटी आहेत, 2 बोटी. अजून याच्यात रब्बरवाले बोट पण आहेत याच्या आतमध्ये. रिलॅक्स कामात चालू आहे ते. नाही नजारे बघा जरा. कांदे पोहे बनवायची सगळी आज चालू आहे. हॅलो ना, ड्रोन शॉट जे आला वर्षा. तर काय रिलॅक्स झालेले आहेत. नेचर बघायला लगेच खालती उतरतो. दुसऱ्याची प्रॉपर्टी. तर काय पाडोवाली मॅगी खातात. तर काय बरं आपण काय खातो? कांदे पोहे भाई, घरचा तो घरचा. घरचा मॅगी तो बिगी घरचा. काय मॅगी नेपाली लोक खातात. इंडियन्स भाई मॅगी आपण पण खातो. पण आपण स्पेशल कांदा पोहेच्या इच्छा होती. कांदा पोहे घेऊन आलं तर कधी बनलं पाहिजे. कांदे पोहे कुठले आहेत? घरचे इंडियन डिमार्टचे. डिमार्टचे. ते आम्ही आणलेत नेपाळला. दूध कोण देत आहे भैया? हाँ कांदा पोहा किसने दिया? कांदा किसने पोहा किसने दिया? डिमार्ट वाले. बनाएगा कौन? पंख्या. ठीक. आपण टाकतो आपला सिक्रेट मसाला. मसाला घरचा तो घरचा. लगेच काढून घेऊ पण बघता बघता झाले. कांदा भात ना. नाही तो नाव दिले ना त्यांनी. मग नाव दिले बाकीचं भात नाही आपला फ्रेश पोहे. तर काही कांदे पोहे झालेले आहेत. आम्ही कांदे पोहे पण खाऊन घेतो. अजून काहीतरी मेनू बनवायचे आहेत. बेसन चिला तो पण खाऊ. काहीच पाडवाले पोहे. आम्ही पोहे खाऊन घेतो. सगळ्याचा घेतात नाश्ता. आम्ही पण करून घेतो. पण भेटतो तुम्हाला दुसऱ्या आयटमच्या जोडीला. म्हणजे दुसरा स्पेशल अजून आहे त्याच्या जोडीला पण भेटतो. तर काही काय बनवत लावलं भाऊ? कांदा भजी. कांदा भजी आहे. कांदा भजी पहिले चिला बनवणार होते ना. कॅन्सल केला. टाइम होईल. तर कांदा भजी बनवत ऑरेंज गोल्ड गिफ्ट. आता कुठला ना तर काय भज्या झालेले आहेत. भजिया. यस. भजिया कांदा भजिया. कांदा भजिया. यूपी का भजिया हो गया है. विवेक गुलवी इज मिसिंग. विवेक गुलवी मिसिंग नहीं. विवेक गुलवी क्या बोलेंगे. फायनली भजी झालेली आहे. अजून काहीतरी आयटम चांगला बनवून खावं लागतं आपल्याला. आयटम त्याला चांगले येतात. हा मग 2 कुक आम्हाला झाले असते. आम्ही काय कुक नावापुरती आहो. बसून खाली भाजीवाल्याची खाली बसून बसायला नाही इथे गोल बसा. वरती पण लाव ना काय माझ्यासाठी वेगळा करायला माझं भाजी.
तर काहीच केबल कार बघा. आता आम्ही चालू मनोकामना मंदिर जवळ पोचलोय. पार्किंगला गाड्या आता जातात. आपली मंडळी इथं उभी आहे. आम्ही केबल कारमध्ये बसतो तुम्हाला दाखवतो. तर काही इथं रिव्हर राफ्टिंग पण आहे. रिव्हर राफ्टिंग आम्ही काही कपडे आणले नाही. असतील आमच्यावर बघायला लागतील. आता करता का नाही करता त्यांच्यावर. तर यापुढे रिव्हर राफ्टिंग तर गाईज रिव्हर राफ्टिंग आहे ना त्याच्यावरती केबल कार. आम्हाला करायला भेटते का नाही माहीत नाही. जाम टाईम होईल करता करता. तिकडनं येते बाई आला माझे. हे बघा केबल कार. ते याच्यानेच काय 15 मिनिटांच सोडील आम्हाला वरती. 15 मिनिटं पण नाही लागणार जास्तीत जास्त. तर काहीच केबल कार जवळ आलो. गर्दी बघा जाम गर्दी होती. आम्ही स्वतः 20 मिनिटं थांबलेलो. तिकीट तर काहीच आता आम्ही चाललो. रिव्हर क्रॉसिंग होताना रिव्हर राफ्टिंग पण होत्या. रिव्हर राफ्टिंग पण आहे. हे बघा रिव्हर राफ्टिंग साठी लोक जायला का जाताना रिव्हर राफ्टिंगला. व्ह्यू बघा ये रिव्हर राफ्टिंग. ओ बापरे कशी गेली बघितलं काय लाईट बघा याची. दुसऱ्या मी शुभम मयूर आणि आपले मनीष ब्लॉगर. एक्सपिरियन्स वॉज अमेझिंग गाईज. जबरदस्त व्ह्यू. पब्लिक बघा आमची सगळं आता वरते काही तार कॅब जातात. तार जातात. तार तार जातात तार तारने जा. तार जातात. तार तार जातात तार भाऊ. ही स्टेबल आहे. फक्त ही तिथं जागेवर खाली आहे. थांबतो बसतो ना आपण. हा. हा, तर तार त्याची जातात. बेरिंग चालतं. तार बेरिंग जातात फिरतं. फक्त. नाही ते अरे पोचलो पण आलोच. काय मयूरला काय म्हणजे मला एवढ्या म्हणजे ऍटिट्यूड आलं काय असं वाटत नाही. पोचण्यात आलोय आम्ही आता. ये. भाऊ इथनं अजून वर आहे म्हणजे 1 2 अजून 3 आहे वर आहे. नाही ना करता काही काय भीतीचं वातावरण नाही. काही 10-15 मिनिटावर आहे चालायला. भीती वाटते काही समजत बघूया समजत नाही आता, आम्हाला. वरती गेल्यावर समजेल आता. काही माणसाला आमच्या का भीती वाटते ते समजत नाही. अच्छा अजून एक डोंगर आता जर आहे या पाण्यात काका नसते ना तो तर पण मग तिथे कसं security आलो असतं बसलाय. आम्ही पण दाखवलं असतं पाण्यात. तो सिक्युरिटी आमच्या जोडीला आहेत आमच्या जोडीला काही वयस्कर लोक आहेत. त्याच्यामुळे आम्ही शांत आहोत. शांत आहोत. नाही तर आता आम्ही- पोराला हे आगाव तिथला वाटतं. मागचा व्ह्यू काढ नाही. योग्य व्हर्टिकल काढ. पेक्षा हे बेटर आहे. तर काही एक टप्पा पार करून हा, पुरा आता. दुसऱ्या टप्प्यावर चालल्या. ह्यो दुसरा टप्पा डायरेक्ट तेच कॅमेरा मंदिरात. पाहिजे होता चालू. वा वा दरवाजा उघड. लिहा वाले. ड्रोन उडवत घे बघ. ड्रोन माझ्या जवळ ते काही ड्रोन मी इथल्या आणले. सुरू आहे. आता आम्ही ड्रोन उडू का नको उडू ते दादाला विचारायला लागेल. तुझा भाई आहे. नाही उडू शकतो असं काही नाही. इथल्या पण उडू शकतो आपण. तेवढा टॅलेंट आपल्याच आहे. बाई साहेब खाडी बघ कशी. तू जेव्हा डीप बघशील ना तेव्हा तुला त्रास होतो. मजा आ रहा है. त्यांना पुढे बोला ना लवकर. हे या ना. काका त्यांची गाडी आहे अगोदर. वरती येऊन ठीक आहे बस. आपल्या मागे भेटશે. हे बघा अजून वरती किती आहे हात बघा. करा. आमची लँडिंग झालेली आहे आणि आम्ही आता निघणार आहोत. चला मजा आला. मजा आहे. कैसा लगा. मजा आया. अरे भाई मजा आहे क्या? मग पहिल्यांदा आवराला आम. गाईज आता आम्ही आलो मनोकामना मंदिर परिसरात. ते इथंशी पण कोंबडं देतात मान.
एकविरा आल्यासारखी फिलिंग वाटते, पण आवडत काही भाषा आपली नाही, लँग्वेज मध्ये पण फरक आहे, माणसांमध्ये पण फरक आहे. तर काही मनोकामना मंदिराजवळ आलो. तर काही मंदिरमध्ये फोटो काढून देत नाही ना व्हिडिओ काढून देत. आता यो परिसर फक्त तुम्ही आता इथनं बाहेरनं बघू शकता. अरे जोर से बोलो, मैं नहीं सुने. जाम लाईन आहे. जाम लाईन आहे. आमचा नंबर कुठे लागले आता बघायला. तर काय चरत चालल्या अजून भाई लाईन जाम लांब. मंदिर तर अजून लांब. क्लायमेट बघा, पावसाचा क्लायमेट झालेला आहे पूर्ण. श्री मनकामना माई की जय. नहात मनकामना मंदिर, मनकामना. क्लायमेट जाम डेंजर झाले, पावसाचा क्लायमेट झालेला आहे. आम्हाला अजून खालती उतरायचं आहे. बघा जितकं लवकर होईल तितकं लवकर खाली उतरायला लागेल, कारण आमच्या गौरीला ड्रोन पण आहे. ड्रोन आम्ही कॅरी केलेला होता. चलो उडत आहे, आला तरी. भरसा चला, थांबू नका. क्लायमेट जाम डेंजर झालेला आहे. क्लायमेट चेंज व्हायला टाइम लागत आणि संध्याकाळी रोज पाऊस सध्या इकडे पडतोय. नेपाळमध्ये सध्या रोज पाऊस पडतोय. संध्याकाळमध्ये रोज पाऊस संध्याकाळी असतो. आला जेवण पाणी. हवा असली तर पाऊस जाईल निघून, हवा नसली तर पाऊस थांबेल. आवाज हवा आहे ना. बोला ना. आज उजवा ना जरा तिकडे ठेवा. काय जाम जोरान आवाज उठला. दिवा पण झाले नाही. तर काही दिवा तर जळलं नाही. जळला तो तिथं आम्ही ठेवून आलो त्या साईडला. पाणी आला जोरात. साईडला येऊन थांबलो. आमच्या हातात ड्रोन आहे. आम्ही भिजलो चालेल पण जाम जोरात पाणी आले की पब्लिक साईडला उभी राहिली. तर गाईज आता पाणी गेलेलं आहे. आता वापस सगळी आली गुरुवाराला. क्लायमेट बघा ना, मंदिर. तर गाय 6 वाजल्यापासून थांबलो. ये लाईनीपासून थांबून की शेवटची आमचीच लाईन होती. 6
वाजल्यापासून थांबलो होतो. आता झाले 7:04 इंडियन 7:04 झाले. अजून पुढे लाईन आहे. 1 तास झाला आम्हाला लाईनला. काहीच फायनली पोचलो जवळ. इथं पण जाम लाईन होती आणि हल्ली पण पब्लिक आहे भरपूर. काहीच फायनली आम्ही बसलो. आम्ही चाललो टाटा. तर काहीच फायनली बसलो पण लाईट नाही आहे. मम्मी इसका पैसा भी लगता है. तर काहीच फायनली सगळी काठमांडूला पोचली. किती वाजता पोचल्या आणि त्या पण बघा. 2:32 इंडियन 2:32. बाकी तुम्ही प्लस 15 करा. तर आता पोचलेली आहेत सगळी थकल्या. तर जेवणाचा पण मध्ये कार्यक्रम झाला. घरचाच जेवण बनवला. घरचा दाल भात आणि पनीर चांगला होता पण आपले स्टोरीज नाही. तर आता आम्ही फायनली पोचलो. इकडनं नदी आहे. नदी क्रॉस केली का पशुपतीनाथ मंदिर आहे. बाकी आता तुम्हाला उद्या सकाळी भेटतो दुसऱ्या ब्लॉगला. तर झोप आले. गुड नाईट. बाय बाय.